लाडक्या बहिणींनो, आताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले की 8,000 कोटी रुपये नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्यासाठी वितरण करण्यास सुरुवात केली आहे। आज सोमवार 1 डिसेंबर रोजी लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती 100% होण्यास सुरुवात झाली। सकाळी 7 वाजल्यापासून लाडक्या बहिणींना 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून जमा व्हायला सुरुवात झाली आहे। लाडक्या बहिणींचा सोमवार 100% या ठिकाणी गोड होत असल्याचं पाहायला मिळतंय। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पैसे सोडण्यास आज मुहूर्त लागल्याचं पाहायला त्या ठिकाणी मिळतंय। बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी गर्दीच गर्दी या ठिकाणी सकाळपासून पाहायला मिळते। तुम्हाला जर अजून पण पैसे बँकेत आले नसतील तर पुढील अर्ध्या 1 तासामध्ये आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती नोव्हेंबर आणि डिसेंबरचे असे 1500 अधिक 1500 3,000 रुपये खात्यावरती थोड्याच वेळामध्ये जमा करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी लेखी आदेश या ठिकाणी बँकांना दिला आहे। त्यांना सांगितले आज सोमवारी बँका उघडल्या पैशांचं वितरण महिलांना पटपट करून टाका। महिलांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा केल्याशिवाय कोणत्याही बँका बंद झाल्या नाही पाहिजेत, अशा प्रकारचे कडक आदेश या ठिकाणी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी बँकांना या ठिकाणी दिले आहेत। इतके कडक आदेश आतापर्यंत त्या ठिकाणी कधीच बँकांना दिले नव्हते। त्याचं कारण म्हणजे उद्या 2 डिसेंबर आहे आणि मतदान होणार आहे आणि लाडक्या बहिणींना आजच्या आज पैसे नाही दिले तर लाडक्या बहिणी आपल्याला मतदानच करणार नाहीत। हे ओळखून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी 8,000 कोटी रुपयांचा चेक बँकांना तातडीने वर्ग या ठिकाणी केलाय। या 12 जिल्ह्यामध्ये आज पहिल्या दिवशी या ठिकाणी आता 3,000 रुपये महिलांच्या खात्यावरती सकाळी 7 वाजल्यापासून आता हे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। लाडक्या बहिणींना तब्बल 1 महिन्यानंतर या ठिकाणी पैसे मिळण्यास सुरुवात झाल्या, परंतु हे पैसे आता नेमकं कोणाकोणाला मिळणार आहेत? बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितले हे पैसे सर्वांना मिळणार आहेत का? तर लक्षात ठेवा, केवायसी केलेल्या लाडक्या बहिणींना पण आज 3,000 रुपये मिळणार आहेत आणि केवायसी अजून ज्यांची बाकी आहे त्यांना पण आज 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती पुढील अर्ध्या ते 1 तासांच्या आतमध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये जमा या ठिकाणी आता करण्यात येणार आहेत। 12 जिल्ह्यांची यादी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी बँकांना देऊन टाकल्या आणि बँकांना सांगितले आमचं 2 डिसेंबरला मतदान होणार आहे, म्हणजेच उद्याच मतदान होणार आहे। त्यामुळे महिलांना आज 1 डिसेंबर रोजी सोमवारी कसल्याही परिस्थितीत पैशांचं वितरण करून टाका। पैसे बँकेत महिलांच्या सोडल्याशिवाय बँका अजिबात बंद करू नका, अशा प्रकारची कडक सूचना स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी आता बँकेच्या अधिकाऱ्यांना दिल्याचं पाहायला मिळतंय। मग नेमकं कोणकोणत्या 12 जिल्ह्यातील 200 तालुक्यामध्ये आज पैशांचं वितरण होणार आहे? स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी याचा GR काढून आता 8,000 कोटी रुपये मंजूर केलेत। यामध्ये 12 जिल्हे GR मध्ये आहेत। त्या 12 जिल्ह्यांची नावे पत्रकारांना बोलताना स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले लाडक्या बहिणींनो, ही 100% खरी बातमी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्या। लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, एकनाथ शिंदे साहेब म्हणजे तुमचे लाडके भाऊ। ते महिन्याच्या महिन्याला तुम्हाला 1,500 रुपये पाठवतात। आतापर्यंत त्यांनी ऑक्टोबर महिन्यापर्यंत 16 हप्त्यांचे वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावरती केलेलं आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांवर तुमचा खूप विश्वास आहे। त्यामुळे त्यांनी स्वतः या 12 जिल्ह्यांची लिस्ट बँकांना वर्ग केली आहे। उद्या 2 डिसेंबर आहे आणि उद्या मतदान तुम्ही करणार आहात आणि लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी पहिल्या दिवशी आज या 12 जिल्ह्यामध्ये पैसे वितरण करण्याची ऑर्डर बँकांना दिल्या। परंतु लक्षात ठेवा, हे पैसे आता सर्वांना मिळणार का? हाच प्रश्न या ठिकाणी आता निर्माण होत होता। पत्रकार परिषदेमध्ये स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की आता आम्ही सर्वांना पैशांचं वितरण करणार आहे। 12 जिल्हे कोणते आहेत? त्या 12 जिल्ह्यातील 200 कोणत्या तालुक्यामध्ये पहिल्या दिवशी वितरण त्या ठिकाणी होणार आहे, नक्की पहा। लाडक्या बहिणींनो, पत्रकार परिषदेमध्ये स्वतः पत्रकारांनी एकनाथ शिंदे साहेबांना डायरेक्ट विचारलं की तुम्ही जे आज आता डिसेंबर 1 आहे आणि सोमवार आहे, ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये या ठिकाणी आता तुम्ही सोडणार आहात, ज्याची महिला आतुरतेने वाट बघत आहेत, तर त्याचे पैशांचं वितरण नेमकं आज किती वाजता तुम्ही करणार आहे? बघा, किती वाजता नेमकं 200 तालुक्यामध्ये पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी आता नेमकं किती वाजता करण्याचं आहे ते सुद्धा टायमिंग सांगितलंय। त्यामुळे त्या टायमाला तुम्ही वाट बघायचं आहे।
आता पत्रकारांना बोलताना यामध्ये पत्रकारांनी पहिला प्रश्न एकनाथ शिंदे साहेबांना विचारला, ती म्हणजे आज सोमवार आहे, 1 डिसेंबरला आहे आणि नेमकं कोणत्या लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळणार आहेत? KYC केलेल्या लाडक्या बहिणींना काही नियम लावलेत का? आणि KYC न केलेल्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी काही वेगळे नियम लावलेत का? या प्रश्नाचे उत्तर स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलताना काय दिले नक्की बघा. त्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांना असा विचारला, तो म्हणजे सोशल मीडियावर खूप अफवा या ठिकाणी पसरल्या आहेत की लाडक्या बहिणींचं KYC केल्यानंतर लाभ बंद होणार आहे का? आता अशा प्रकारच्या बातम्या ज्या पसरलेत, नेमकं या बातम्या खऱ्या आहेत का? यावरती एकनाथ शिंदे साहेबांनी जे उत्तर दिले ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकणार आहे. त्यामुळे अर्धवट व्हिडिओ सोडून जाण्याची चूक करू नका. त्याचं कारण म्हणजे उद्या 2 डिसेंबर आहे आणि मतदान उद्या होणार आहे. त्यामुळे आजच्या आज कसल्याही परिस्थितीत, भलेही रात्री 12 वाजू दे, पण कसल्याही परिस्थितीत या 12 जिल्ह्यामध्ये आता पैसे सोडण्याचे आदेश स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी आता बँकांना दिले आहेत. त्यामुळे सर्वांनी आता इथून पुढे काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायचं आहे. लाडक्या बहिणींनो, आता तुमचा एकनाथ शिंदे साहेबांवर खूप विश्वास आहे, हे तुम्हाला पण माहीत आहे आणि आम्हाला पण माहीत आहे. आणि या ठिकाणी त्याचं कारण म्हणजे बघा, तुम्हाला 16 हप्ते त्या ठिकाणी प्रत्येक महिलांना एकनाथ शिंदे साहेबांनी आता दिले आहेत. फक्त एवढंच की मागं पुढं पैसे येण्यासाठी थोडा लेट होतो. कारण आता या ठिकाणी काही वेळेला निधी उपलब्ध असतो, काही वेळेला केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध करून घ्यावा लागतो. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी महिन्याच्या महिन्याला 1,500 रुपये एकनाथ शिंदे साहेब पाठवत असतात. आता बघा, तिसरा प्रश्न पत्रकारांनी महत्त्वाचा या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांना विचारला की आज सोमवार आहे, 1 डिसेंबर आहे, नेमकं कोणत्या 12 जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये कोणत्या गावामध्ये नेमकं किती वाजता पैसे येणार आहेत हे टायमिंग सुद्धा तुम्ही पटकन सांगून टाका. कारण महिला खूप आतुरतेने वाट बघू लागलेत. आता GR मध्ये जे काय टायमिंग सांगितलंय तुमच्या जिल्ह्याचं, तर त्या टायमिंगला बरोबर खात्यावरती तुमच्या 3,000 रुपये या ठिकाणी महिलांच्या खात्यावरती आज जमा करण्यात येणार आहे. मग आता सर्व प्रश्नांची उत्तरे नेमकं काय काय दिलेत हेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगण्यास सुरुवात करत आहे. बघा, पहिला प्रश्न असा होता की KYC केलेल्या लाडक्या बहिणींना कोणते नियम सरकारच्या माध्यमातून लावलेत का? आणि त्यानंतर KYC अजून पण ज्यांची बाकी आहे, केलेली न आहे म्हणजे केलेलीच नाही आहे, तर त्या लाडक्या बहिणींसाठी नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये येण्यासाठी कोणते नवीन नियम लावलेत का? तर बघा, पहिल्यांदा आपण पाहूया KYC केलेल्या लाडक्या बहिणींसाठी सरकारच्या माध्यमातून कोणते नवीन नियम या ठिकाणी लावलेत. स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी ही सर्व माहिती पत्रकारांना बोलताना दिल्या. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. कारण आज सोमवार आहे, 1 डिसेंबर आहे. पैशांचं वितरण कसल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती DBTच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. कारण उद्या 2 डिसेंबर आहे, सोमवार आहे, उद्या मतदानाचा दिवस आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना भलेही आज रात्रीपर्यंत येतील, परंतु या 12 जिल्ह्यामध्ये बहिणींना 100% पैशांचं वितरण केलं जाणार आहे. परंतु KYC केलेल्या लाडक्या बहिणींसाठी कोणत्या नियमानुसार पैसे या ठिकाणी येणार आहेत आणि न KYC केलेल्या लाडक्या बहिणींसाठी आता कोणत्या नियमानुसार पैशांचं वितरण केलं जाणार आहे, कोणाला पैशांचं वितरण होणार नाही, कोणाला पैशांचं वितरण करण्यात येणार आहे. आता याचीच माहिती 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी समजावून घेऊया. आता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर KYC केलेल्या महिला असाल तर एकनाथ शिंदे साहेबांनी KYC का करायला सांगितली होती ते एकदा आपण 2 मिनिटांच्या आतमध्ये समजून घेऊया. बघा, या ठिकाणी अशा पण महिला लाभ घेत होत्या ज्या सरकारी नोकरीमध्ये सेवा करत होत्या. तसेच अशा पण लाडक्या बहिणी लाभ घेत होत्या ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती होतं. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय घेतला की कोणत्याही सरकारी सेवेमध्ये असणाऱ्या लाडक्या बहिणींना इथून पुढे लाभ बँकेत जाऊ नये. तसेच कोणत्याही श्रीमंत महिलांना इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ या ठिकाणी घेता येऊ नये यासाठी KYC करायला सांगितली. परंतु KYC केल्यानंतर आता अनेक महिलांना अपात्र या ठिकाणी करण्यात आले. कोणत्या महिलांना अपात्र करण्यात आले तर या 10 जिल्ह्यामध्ये अशा लाडक्या बहिणी सापडलेत ज्यांनी गेल्या 1 वर्षापासून चुकीच्या मार्गाने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता. त्यांना डायरेक्ट अपात्र करण्यात आले. आज त्यांना नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार नाही. त्यांनी वाट बघू नये अशा प्रकारचे कडक आदेश स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी दिले. मग ते 10 जिल्हे नेमकं कोणते आहेत ज्या जिल्ह्यामध्ये 3,000 रुपये आज वाट बघून पण जमा होणार नाहीत? ते 10 जिल्हे तुम्हाला सांगणारच आहे. परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः सांगितलंय अशा पण काही बँका आहेत त्या बँकामध्ये चक्क पुरुषांनी देखील आता लाभ घेतला आहे आणि त्या पुरुषांनी देखील KYC केले आहे. त्यामुळे KYC करून पण अनेक लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैसे येण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे.
कारण पुरुष देखील महिलांचे खोटे अर्ज भरून लाभ घेत असल्याची माहिती महिला व बालविकास खात्याला मिळाली होती। त्यामुळे KYC करणं महिलांसाठी गरजेचं होतं। त्यामुळे अनेक महिलांचा लाभ ऑक्टोबर महिन्यापर्यंत मिळालाय, परंतु नोव्हेंबर डिसेंबरचा लाभ आता अनेक लाडक्या बहिणींचा थांबवण्यात आल्याची माहिती स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। मग आता लाडक्या बहिणींनो, आज सोमवार आहे आणि आज 1 डिसेंबर आहे। KYC न केलेल्या लाडक्या बहिणींसाठी काय नवीन नियम आलेत का, यावरती एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे म्हटलंय की ज्या लाडक्या बहिणींनी लेट KYC केल्या किंवा KYC केली नाही त्यांना आज 3000 रुपये येणार नाहीत, फक्त त्यांना नोव्हेंबरचे 1500 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। कारण डिसेंबर महिन्याचा लाभ जो आहे तर तो KYC केल्यानंतरच बँकेच्या खात्यावरती मिळणार आहे। अशा प्रकारचे कडक आदेश या ठिकाणी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। म्हणजे तुम्ही आता या ठिकाणी कधी 15 नोव्हेंबरच्या आधी KYC जर केले असेल तर त्यांना 3000 रुपये येणार आहेत आणि त्यानंतर 15 नोव्हेंबर नंतर जर तुम्ही लेट KYC केले असेल तर मात्र आज तुम्हाला 1500 रुपये या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती येणार आहेत। मग आज सोमवार कोणत्या 12 जिल्ह्यातील कोणत्या 200 तालुक्यामध्ये कोणत्या गावामध्ये नेमकं किती वाजता तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहेत याची सुद्धा माहिती एकनाथ शिंदे साहेबांनी आता सांगितल्या। त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे। तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि त्या जिल्ह्यातील कोणकोणत्या 200 तालुक्यामध्ये आज सोमवार 1 डिसेंबर रोजी पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून आता पहिल्या टप्प्यामध्ये करण्यात येणार आहे याचीच माहिती तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे। परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारने जो या ठिकाणी 8000 कोटी रुपयांचा या ठिकाणी GR काढलाय नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्यासाठी, तर त्याचे 3000 रुपये सकाळी 7 वाजल्यापासून या 12 जिल्ह्यांमध्ये जमा होत आहेत। बघा, आता काही लाडक्या बहिणींना 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण सकाळी झालंय। बँकेत पैसे काढण्यासाठी महिलांनी गर्दी सुद्धा केल्याचं पाहायला मिळतंय, कारण सोमवारी सर्व बँका उघडलेत आणि बँकेमध्ये महिलांनी पैसे काढण्यासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। मग कोणकोणत्या 200 तालुक्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे नक्की तुम्ही पाहायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे या ठिकाणी जो GR आज 1 डिसेंबरसाठी सरकारच्या माध्यमातून काढण्यात आलाय, यामध्ये ऑक्टोबर महिन्यापर्यंत अनेक लाडक्या बहिणींना पैसे बँकेच्या खात्यावरती मिळालेत, परंतु नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तर तो या ठिकाणी कोणाकोणाला थांबवण्यात आलाय याची सुद्धा माहिती, सगळ्यात महत्त्वाची माहिती सरकारच्या माध्यमातून स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्या। ती म्हणजे 2.5 लाखांच्या आतमध्ये उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणींना हे पैसे मिळणार आहेत, तुम्हाला पण माहित आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणींनी उत्पन्नाचा खोटा दाखला काढला आहे, म्हणजे त्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती असून सुद्धा अनेकांनी खोटा उत्पन्नाचा दाखला काढून सरकारला फसवून लाभ घेत असल्याचं सरकारच्या माध्यमातून महिला व बालविकास खात्यांच्या अधिकाऱ्यांना सापडले। त्यामुळे बहिणींना या ठिकाणी नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती आता त्यांना मिळणार नाही। कोणाला मिळणार नाही तर खोट्या प्रमाणात त्या ठिकाणी खोटं कागदपत्र या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला त्यांनी काढलाय। 2.5 लाखांच्या आतमध्ये उत्पन्न नसताना सुद्धा खोटं कागदपत्र काढून सरकारला सादर केले। त्यानंतर आता दुसरं लाडक्या बहिणीचा प्रकार आहे, तो म्हणजे अत्यंत महत्त्वाचा आहे। मतदान कार्ड असेल तरच लाडक्या बहिणींना 3000 रुपये नोव्हेंबर डिसेंबरचे जमा करण्यात येणार आहे। आता तुम्ही म्हणाल की मतदान कार्डाचा आणि लाडक्या बहिणींचा इथे काय संबंध, यावरती स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले, तुमचं जसं आधार कार्ड पॅन कार्ड हे तुम्हाला ओळखपत्रासाठी गरजेचं आहे, तसं मतदान कार्ड सुद्धा आता ओळख त्या ठिकाणी पत्रासाठी आता गरजेचं आहे। कारण आम्ही ज्या योजना काढतो तर तुम्ही मतदान आम्हाला करताय म्हणून आम्ही तुम्हाला महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये देतो, आणि जर करता तुमच्याकडे मतदान त्या ठिकाणी नसेल आणि तुम्ही मतदानच करत नसाल तर तुमच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे सोडण्यात येणार नाहीत, असं स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलताना सांगितले। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, मतदान कार्ड जर तुमच्याजवळ असेल तर तुमची लॉटरी लागल्या। आज 1 डिसेंबर सोमवारी या 12 जिल्ह्यातील कोणत्या 200 तालुक्यामध्ये आज पैशांचं वितरण खरोखर सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे, नक्की पहा। लाडक्या बहिणीचा सोमवार या ठिकाणी गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। आता प्रत्येक लाडक्या बहिणीने व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। 12 जिल्हे सांगण्यास सुरुवात करत आहे। 12 जिल्ह्यातील 200 कोणकोणते तालुके आहेत, त्या 200 तालुक्यामध्ये आज तुमचा नंबर आहे का, सर्वांनी 2 मिनिटे वेळ काढून मोबाईल हातात धरून बघत राहायचं आहे। तुमचं महत्त्वाचं काम बाजूला ठेवायचं आहे आणि या 12 जिल्ह्यातील कोणकोणत्या 200 तालुक्यांची निवड स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी केल्याची माहिती दिल्या, त्यांनी स्वतः सांगितले। त्यामुळे 200 तालुके या 12 जिल्ह्यातील कोणकोणते आहेत तुम्ही आता कान देऊन सर्वांनी ऐकायचं आहे। 200 तालुके कोणत्या 12 जिल्ह्यातील आहेत हे आता या ठिकाणी सांगण्यास सुरुवात करत आहे। पहिला जिल्हा सांगण्यात आलाय जालना जिल्हा,
तुमचा जालना जिल्हा आहे का बघा. प्रत्येक जिल्हे व त्या जिल्ह्यातील तालुके सांगण्यास सुरुवात करत आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुका, भोकरदन तालुका, बदनापूर तालुका, घनसावंगी तालुका, परतूर, मंठा, जाफराबाद या 8 तालुक्यामध्ये जालना जिल्ह्यातील महिलांना टोटल 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती मिळणार आहेत. कोणत्या बँकेच्या खात्यावरती मिळणार आहेत हे सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्याचं कारण म्हणजे आता अनेक बँकांमध्ये पुरुषांनी हप्ता घेत असल्याने सरकारने महत्त्वाच्या फक्त या 10 बँकांमध्ये आज सोमवारी 1 डिसेंबर रोजी आता 3,000 रुपये सोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे तुमची बँक यामध्ये आहे का 2 मिनिटांचा वेळ काढून तुम्ही आता लक्षपूर्वक बघायचं आहे. दुसरा जिल्हा सांगण्यात आला आहे नंदुरबार जिल्हा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला लाभ भेटणार आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, अक्राणी या भागातील लाडक्या बहिणींना नंदुरबार जिल्ह्यात लाभ भेटणार आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तुमचा जिल्हा व तुमचे तालुके कोणते आहेत, 1 डिसेंबर रोजी कोणाकोणाला कोणत्या तालुक्यामध्ये पैसे मिळणार आहेत नक्की बघा व कोणत्या बँकेत पैसे येणार आहेत हे सुद्धा तुम्हाला लगेच या ठिकाणी आता समजणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आला आहे, तो म्हणजे नांदेड जिल्हा. आता नांदेड जिल्हा जर बघितला तर खूप मोठा आहे. लाडक्या बहिणी या ठिकाणी वाट बघू लागलेत, परंतु याच महत्त्वाच्या तालुक्यामध्ये पहिल्या दिवशी आज पैशांचं वितरण होणार आहे. यामध्ये अर्धापूर, भोकर तालुका, बिलोली तालुका, देगलूर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर, कंधार, किनवट, लोहा, माहूर, मुदखेड, मुखेड, नांदेड जिल्ह्याचा मुख्यालय भाग, नायगाव आणि उमरी. आता या तालुक्यामध्ये पैशांचं वितरण कोणत्या बँकेत करण्यात येणार आहे बघा. तुमची बँक असेल तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे, कारण काही बँकांचा सर्व्हर डाऊन असतो. त्यामुळे सरकारने महत्त्वाच्या फक्त याच बँकांना प्राधान्य दिले. त्यानंतर नागपूर जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे. आता बघा नागपूर जिल्ह्यातील या ठिकाणी नागपूरचा शहरी भाग, नागपूरचा ग्रामीण भाग, हिंगणा, कामठी, काटोल, नरखेड, सावनेर, कळमेश्वर, रामटेक, पारशिवनी, मौदा, त्या ठिकाणी उमरेड, भिवापूर आणि कुही या भागात जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये डीबीटीच्या माध्यमातून बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला लाभ भेटणार आहे तर बघा नाशिक जिल्ह्यामध्ये सटाणा, सुरगाणा, मालेगाव, देवळा, पेठ, दिंडोरी, चांदवड, नांदगाव, नाशिक, निपाडा, नेवळा, इगतपुरी, सिन्नर, आता कळवण आणि त्र्यंबकेश्वर या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना किती रुपये मिळणार आहेत तर 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती मिळणार आहेत. तुमचा जिल्हा व त्यामधील तालुके कोणते आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 10 बँकेमध्ये हे पैसे येणार आहेत. बाकीच्या बँका KYC केल्यानंतर आणि KYC न केलेल्या महिलांना सुद्धा चालणार नाहीत. त्यामुळे बँका बघितल्याशिवाय व्हिडिओ बघू बंद करू नका. त्याआधी तुम्हाला तुमच्या जिल्ह्या व तालुक्यातील नावे या ठिकाणी सांगण्यास सुरुवात करत आहे. लाडक्या बहिणींनो, पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे परभणी जिल्हा. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, जिंतूर, सेलू, सोनपेठ, पाथरी, पालम, मानवत, पूर्णा या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना 3,000 रुपये डीबीटीच्या माध्यमातून बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर आता पुणे जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे तर पुणे जिल्ह्यातील पुणे, हवेली, खेड, आंबेगाव, जुन्नूर, शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर या भागामध्ये 3,000 रुपये डीबीटीच्या माध्यमातून बँकेच्या खात्यावरती महिलांना करण्यात येणार आहे. त्यानंतर बीड जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे आष्टी, पाटोदा, बीड, गेवराई, माजलगाव, केज, अंबाजोगाई, धारूर, शिरूर कासार, वडवणी, परळी वैद्यनाथ या भागातील जेवढे पण काही या ठिकाणी लाडक्या बहिणी असतील तर त्यांना टोटल 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती नोव्हेंबर डिसेंबरचे सरकारच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये आता जमा करण्याची ऑर्डर स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं पाहायला मिळतंय. कोणत्या बँकेमध्ये आता तुम्हाला पैसे येणार आहेत हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तुमची बँक यामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. पण त्याआधी बुलढाणा जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, चिखली, जळगाव जामोद, देऊळगाव राजा, नांदुरा, मलकापूर, मेहकर, मोताळा, लोणार, शेगाव, संग्रामपूर, सिंदखेड राजा या भागातील लाडक्या बहिणींना टोटल 3,000 रुपये नोव्हेंबर डिसेंबरचे बँकेच्या खात्यावरती वितरण करण्याची ऑर्डर स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी या बँकांना दिल्या. आता तुम्हाला सांगत आहे कोणकोणत्या बँकामध्ये हे पैसे येणार आहेत. सर्वांनी आपली बँक यामध्ये आहे का नक्की बघा. आता बघा यामध्ये पहिली बँक सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आल्या HDFC, दुसरी बँक ICICI, तिसरी बँक कोटक महिंद्रा बँक, चौथी बँक येस बँक या खाजगी बँका आहेत आणि यामध्ये पैशांचं वितरण फास्ट होत असतं. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः या ठिकाणी पहिल्या 4 बँका या ठिकाणी निवडलेत.
त्यानंतर पुढच्या बँका सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी निवडण्यात आलेत. युनियन बँक, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲक्सिस बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा या बँकासुद्धा पैसे वितरण करण्यासाठी फास्टमध्ये प्रोसेस करतात. त्यामुळे त्यांना पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस या बँकामध्ये पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्हाला लाडक्या बहिणीविषयी अशाच प्रकारचे नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.